महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध उमेदवारी लोकशाहीसाठी धोकादायक, आमदार भास्कर जाधव यांची टीका। राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे 70 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर गुहागर येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। भारताचे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही व्यवस्था सरकारला मान्य नसल्याचे या प्रकारातून दिसून येते। सामान्य नागरिकाला एकमत देण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, मात्र तोच अधिकार हिरावून घेण्याचे काम सध्याचे राज्य सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला। लोकशाहीत निवडणुका या मतदानातून जिंकल्या पाहिजेत, बिनविरोध पद्धतीने इच्छित लोक नेमणे हा लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याचे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले। सरकारला लोकशाही नव्हे तर हुकुमशाही मान्य असल्याची टीकाही भास्कर जाधव यांनी यावेळी केली। आणि आता तोच हक्क हिरावून घेण्याचं काम हे सरकार करतंय। या सरकारला लोकशाही मान्य नाही, या सरकारच्याकडे डिक्टेटरशिप त्यांना मान्य आहे आणि म्हणून निवडणुका लोकांनी मतदान करून जिंकण्याच्या ऐवजी त्यांनी अशा पद्धतीनं बिनविरोध निवडणुका करायच्या आणि आपल्याला वाटतील ते लोक नेमायचे। हा एक प्रकारचा लोकशाहीमधला खूप मोठा धोका आहे असं मला वाटतं। संदेश कदम, संवाद मराठी लाईव्ह, गुहागर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।